सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आपल्याला कधी कधी थकवा जाणवतो, कसं तरीच फील होतो. अशा वेळी एक प्राणायाम आहे की जो तुम्हाला मदत करेल. तो म्हणजे भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम केल्यामुळे अनेक वेगवेगळे फायदे होतात. मग तो कसा करायचा, कधी करायचा आणि कुणी करू नये, त्याचप्रमाणे त्याचे खूप सारे फायदे आहेत. ते कोणते हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सो लेट्स स्टार्ट. भस्त्रिका म्हणजे जोरात श्वास घेणं आणि जोरात श्वास सोडणं. जसा लोहार आपला भाता जोर जोरात हलवत असतो, त्याचप्रमाणे या प्राणायामामध्ये जोर जोराने श्वास आत घ्यायचा आहे आणि तेवढ्याच जोराने श्वास बाहेर सोडायचा आहे. मग या भस्त्रिका प्राणायामाचे खूप छान फायदे आहेत. भस्त्रिका प्राणायामामुळे थकवा कमी होतो, मन फ्रेश होतं. ज्यांना दम लागतो त्यांच्यासाठी भस्त्रिका प्राणायाम हा खूप महत्वाचा आहे. कारण या प्राणायामामुळे फुफ्फुसे मजबूत होतात, मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अपचन, ऍसिडिटी याचा त्रास देखील कमी होतो. भस्त्रिका प्राणायामाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपलं वजन कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ज्यांना डायबिटीज, बीपी यांचा त्रास आहे, तो त्रास सुद्धा कमी होण्यास मदत होते. परंतु भस्त्रिका प्राणायाम ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी अजिबात करू नये. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रिया, आजारी माणसे यांनी भस्त्रिका प्राणायाम करताना काळजी घ्यावी, कारण पोटावर ताण येतो. त्याचप्रमाणे ज्यांचे सर्जरी आणि ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी सुद्धा भस्त्रिका प्राणायाम करू नये. मग हा प्राणायाम कसा आणि कुठे करावा आपण जाणून घेऊया. भस्त्रिका प्राणायाम सकाळी उपाशी पोटी करणे खूप फायदेशीर होते. त्याचप्रमाणे हे प्राणायाम करताना आधी स्वच्छ, व्यवस्थित, शांत जागा निवडावी की ज्या ठिकाणी तुम्हाला डिस्टर्ब कमी होईल. भस्त्रिका प्राणायाम करताना तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा आसनात बसा. तुम्ही अगदी मांडी घालून बसला तरी चालेल, परंतु वज्रासनात बसल्यानंतर भस्त्रिका केल्याने त्याचे फायदे जास्त आहेत, म्हणून आपण वज्रासनात बसूया. बघा, दोन्ही पाय दुमडून या पद्धतीने वज्रासनात बसायचं आहे. त्यानंतर भस्त्रिका करताना दोन्ही हात या पद्धतीने मुठी वळवून छातीजवळ घ्यायचा आहे. श्वास घेऊन नंतर श्वास सोडायचे. श्वास वेगाने घेताना त्याच वेळी आपले हातही वर गेले पाहिजेत. श्वास घेऊन या पद्धतीने, त्यानंतर श्वास सोडताना हात खाली आले पाहिजेत या पद्धतीने. बघा, श्वास घेताना हात वर आणि श्वास सोडताना हात खाली आणि श्वास वेगाने घ्यायचा आहे. तुम्ही सुरुवातीला बघून घ्या. ओके. आणि त्याच वेळी डोळे बंद करायचे आहेत. तर हा सराव करताना तुम्ही एका वेळेला 10 करायचा आहे. त्यानंतर 3 फेऱ्या करायच्या आहेत. तर चला माझ्या बरोबर सुरुवात करा. तुम्ही माझ्या बरोबर सराव देखील करू शकता. डोळे बंद, मुठी वळलेल्या, श्वास घ्या आणि सोडा. स्टार्ट. शांत. डोळे हळूच उघडायचे आहेत. हात खाली या पद्धतीने असे आपल्याला 3 फेऱ्या करायच्या आहेत. बरोबर 10 ते 15 दिवस तुम्ही सतत सराव केला तर तुम्हाला याचे अगणित फायदे होतील. भस्त्रिका प्राणायाम करताना हातांच्या मुठी योग्य पद्धतीने वळलेले असाव्यात आणि ते छातीजवळ असावे. त्यावेळी कोपरे असे असू नये. कोपरे बरोबर आपल्या शरीराजवळ हवेत. त्यानंतर हात जेव्हा आपले वर जातात या पद्धतीने, त्यावेळी खांद्याच्या सरळ रेषेत पाहिजेत, नाहीतर ते हात आपले असे होऊन जातात. ते असे करू नये. व्यवस्थित योग्य पद्धतीने हात खांद्याच्या रेषेत सरळ आणायचे आहेत. आपण पुढे झुकले जातो, पुढे न झुकता पाठ ताठ ठेवावी. खांदे देखील असे होतात, परंतु असं न करता खांदे देखील सरळ रेषेत योग्य पद्धतीने ठेवावे. आपण योग्य पद्धतीने भस्त्रिका प्राणायाम केला तर आपल्याला त्याचे जास्त आणि व्यवस्थित फायदे होतील. पुन्हा एकदा सराव करूया.
डोळे बंद, हात छातीजवळ, श्वास घ्या, सोडा. स्टॉप. हळूच डोळे उघडायचे आहेत, हात खाली. या पद्धतीने तुम्ही रोज सराव करायचा आहे. मग भस्त्रिका प्राणायाम म्हणजे मनावर नियंत्रण, श्वासावर नियंत्रण, तर मनावर देखील नियंत्रणच असतं. तर कराल ना आजपासून सुरुवात? मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.